आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला असं राऊतांनी म्हटलंय। तर शिंदे सेनेनंही राऊतांवर निशाणा साधलेला आहे। 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। तर एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जी ब्यावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला। मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला। बोलताना वाक्याचा वापर कुठे करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असतं तर कसं दिलं असतं? तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून जेव्हा तुमच्या पृष्ठभागावर लाथ मारली असती तेव्हा तुम्हाला कळालं असतं शिवसेना कशाला म्हणतात। म्हणून ज्यांना शिवसेना कळाली नाही अशाने असे वक्तव्य करून दलाली करण्यापेक्षा घरी बसावं।